हाय फ्रेंड्स, चला बनवूया कुकुंबर पोहा। त्यासाठी जाड पोहे घेतलेले आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चाळणीमध्ये काढून ठेवायचे आहे। या पद्धतीने केल्याने पोहे छान मोकळे होतात। तर एक काकडी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली होती, दोन्ही बाजूनी कापून घेतली आणि या पद्धतीने किसून घ्यायचं आहे। आपल्याला काकडीला छान किसणीने किसून घ्यायचं आहे, जाडसर बाजूनीच किसून घ्यायचं आहे। तर एका बाउलमध्ये पोहा टाकत आहे, त्यामध्ये किसलेली काकडी टाकायची आहे, किसलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पोहे छान काकडीसोबत छान मिक्स करून घ्यायचे आहे, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। एका साईडला आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देत आहे आणि सोबतच आपण 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चण्याची डाळ आणि थोडेसे शेंगदाणे टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे। शेंगदाणे गुलाबी होईपर्यंत, सोबत डाळ पण शिजल्या जाते आपली। तर या पद्धतीने झाल्याच्या नंतर यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडंसं लाल मिरच्या, थोडं किसलेलं अद्रक टाकत आहे आणि कढीपत्ता टाकत आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो पोहा आपण बनवून ठेवलेला होता, मिक्स करून ठेवलेला, तो टाकलेला आहे आणि सर्व साहित्य छान मिक्स करायचं। एक वाफ येऊ द्यायची आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तयार आहे आपला हा कुकुंबर पोहा। खायला खूप मस्त लागते आणि या पद्धतीने तुम्ही मुलांना काकडी पण चारू शकता। तर तयार आहे काकडीचे पोहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।